बऱ्याच पेशंट्सना हे गैरसमज असते की ट्युबोप्लास्टी ही दुर्बीनद्वारे किंवा टाक्याद्वारे करून घेतली तर याच्यामध्ये काहीच फरक नाहीये. तर असं नाहीये. दुर्बीनद्वारे जेव्हा आपण ही शस्त्रक्रिया करून घेतो तर त्याला 80% सक्सेस रेट आहे आणि ही शस्त्रक्रिया जेव्हा आपण टाक्याद्वारे करून घेतो तर त्याला 40% सक्सेस रेट आहे. तर याच्यात मुख्य फरक असा आहे की हे जे फॅलोपियन ट्यूब्स असतात ते रुंदीमध्ये अगदी कमी असतात. जेव्हा आपण ती शस्त्रक्रिया दुर्बीनद्वारे करतो तर हेच ट्यूब्स आपल्याला 15 to 20 टाइम्स हे मॅग्निफाईड दिसतात आणि दोन्ही बाजूचे समांतर थर त्यांना आपण एकमेकांना जोडू शकतो, जेणेकरून त्यांची हिलिंग चांगली होते आणि प्रेग्नन्सी पॉझिटिव्ह व्हायचे चान्सेस हे जास्त असतात. दुसरी इम्पॉर्टंट गोष्ट, जेव्हा आपण टाक्याद्वारे सर्जरी करतो हे फॅलोपियन ट्यूब्स आपण ओटी पोटाच्या बाहेर काढतो. ते जेव्हा फॅलोपियन ट्यूब्स एअरच्या कॉन्टॅक्टमध्ये येतात ते ड्राय होऊन जातात आणि त्यांची हिलिंग जी असते ती चांगली होत नाही आणि रिझल्ट्स हे चांगले येत नाही. दुर्बीनद्वारे जेव्हा आपण करतो तेव्हा आपण फॅलोपियन ट्यूब्स ओटीपोटात जिथं आहे तिथंच त्यांना जोडतो आणि त्यांचं ड्रायिंग होत नाही आणि त्यांची हिलिंग ही चांगली होते आणि प्रेग्नन्सी पॉझिटिव्हिटीचे रिझल्ट्स हे वाढतात.